कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आज अखेर प्रचंड राजकीय उलथापालथी झाल्या आहेत। प्रारंभी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार या चर्चेने जोरदार धुळा उडवला होता। या चर्चेची अगदी सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर चर्चा रंगली होती। मात्र सुनील माने यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होण्यापूर्वीच रहमतपुरातील सुनील माने यांचे नेतृत्व मानणारे काही पॉवरफुल पालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम यांचे नेतृत्व मान्य करून भाजपात प्रवेश करून रहमतपूरच्या राजकारणात भूकंप केला होता। यानंतर काही दिवसातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रहमतपूर येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात सुनील माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी जाहीर पक्ष प्रवेश केला। पुन्हा भाजपमध्ये उमेदवारी मिळत नसल्याने नाराज होऊन काहींनी सुनील मानेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीत प्रवेश केला, तसेच आपल्या सोयीच्या प्रभागातून उमेदवारीही मिळवली। यानंतर पुन्हा उलथापालथी सुरू झाल्या। महायुतीतील घटक पक्ष असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी जागा वाटपातील नाराजीवरून सुनील मानेंना साथ देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत करून पुन्हा रहमतपूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली। या घटनेला 3 दिवस पूर्ण होत आहेत, तोपर्यंतच पुन्हा रहमतपुरातील एका राजकीय पक्षातील रांगडा आणि अभ्यासू युवा नेता चित्रलेखा माने कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात पक्षप्रवेश करण्याच्या पवित्र्यात आहे। आज शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे, परंतु ही मुदत संपण्या अगोदरच चित्रलेखा ताईंच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा रंगणार आहे। भाजपाच्या सेनेत येणारा तो युवा नेता कोण हे पाहण्यासाठी काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला असून काउंटडाऊन सुरू झाले असून तोपर्यंत वेट अँड वॉच करावे लागणार आहे।